मला कधी वाटलं बी नव्हतं की चालू स्वप्नावरून आपल्या डायरेक्ट पाणी फिरून जाईन. ज्या कामावर मी काळा घोडा येणार होतो ना त्यालाच घोडा लागलाय. आता विषय काय झाला पब्लिक चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे 1 लाख फॉलोअर्स बरं का. आता 2-4 दिवस पहिले मी तुम्हाला समजांना सांगितलं होतं की मी जाणार आहे केटरिंगच्या कामाला, ते पण नगरला बरं का. मग काय तेवढंच रस्त्यात डॉन भेटला. डॉन म्हणे अरे लईच परिस्थिती बेकार चालू आहे. म्हणलं परिस्थिती? अरे नाही म्हणे ट्रॅक्टर खराब झाला रे. म्हणलं बरं आणा गेवराई मध्ये. आता यांचं गहू पेरू पेरू तोंड गेलंय सुकून आणि बिबट्या उसाच्या फळामधून बघतोय वाकून. आणि मग मी लगेच आलो होतो गेवराईला आल्याच्या नंतर एक आपल्या मोबाईलची लई जिंदगी झंड झाली, त्याच्यासोबत माझी पण झाली. मग त्याच्यासाठी एक पॉवर बँक घेऊन टाकला. तसं आपला 2,500 रुपये चार्जरच खराब झालाय. मग आता झालं गेलं चुलीत गेलं तेवढं आलो मी बस स्टँडवरून बसलो नगरला आल्याच्या नंतर जिंदगी झंड. तर मित्रांनो विषय काय झाला माहितीये का, सकाळी मी त्याला फोन लावला की काम आहे की नाही कन्फर्म केलं. तेव्हा काय म्हणतोय काम आहे, आणि बस स्टँडवर आल्याच्या नंतर नगरमध्ये आता म्हणतोय 2-4 दिवस कामच नाही. आणि ज्या कामावर मी बघितलं होतं स्वप्न ते स्वप्नावर फिरलंय आता पाणी. आता मला हेच समजा नाही हे सगळं माझ्यासोबतच कमन होऊ लागलं यार. असं आता असले दिवस आले ना तर समजून घ्यायचं की आपल्या लाईफ मध्ये आपल्याला ग्रो होणार आहे बरं का. आता जर सांगायला गेले ना माझ्यासारख्या मुलांचं सांगतो मी, जेवढे काही तुम्ही प्रयत्न बी नसन केले ना तेवढ्या वेळेस मी पडून उभा राहिलोय बरं का. जाता जाता बापाला शब्द दिला होता ऊस तोडताना की पप्पा मी तुमच्यासाठी सेकंड हँड गाडी तरी आणन. पण आता नाद करते का विषय भाई, इथून पुढे आपली असली लाईफ चालू होणार आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये जर मी चुकलो असेल ना तर सॉरी बरं का. तुमच्या भावाला असं सपोर्ट करा, प्रेम करा.